Good morning, dear student. Today we start the property of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. 30 degree, 60 degree and 90 degree triangle ची property बघायची. तर theorem number first आहे त्यातला E. The acute angle of a right angle triangle have a measure 30 degree and 60 degree. Then the length of the side opposite to 30 degree angle is half of the length of the hypotenuse. स्टेटमेंट काय सांगतं की इन अॅक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, याचा एक अँगल काय आहे 90 डिग्री. मग हा जो ट्रायंगल एबीसी आहे हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आणि त्याच्या अॅक्यूट अँगल्स जे आहेत अँगल ए आणि अँगल सी हे काय आहे त्याचे अॅक्यूट अँगल लेस दॅन 90 डिग्री. देन द लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. मग ह्या ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या अँगल सीचं मेजरमेंट 30 आहे, अँगल एचं मेजरमेंट 60 आहे आणि अँगल बीचं मेजरमेंट 90 आहे. मग अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री अँगल मीन्स राईट अँगल इज हायपोटेनस. हिअर एसी इज द हायपोटेनस. मग थेरम काय सांगतो देन द लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. मग 30 डिग्री अँगल्सच्या अपोजिट साइड म्हणजे इथे कुठली साइड ए बी 30 डिग्री अँगल्सची अपोजिट साइड कुठली ए बी इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. ही काय आहे हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. मग हायपोटेनस काय इथे एसी म्हणजे ए बी इज इक्वल टू 1/2 एसी. हे प्रूव्ह करायचे की 30 डिग्री अँगल्सच्या समोरची इन राईट अँगल ट्रायंगल द साइड अपोजिट टू the length opposite to 30 degree angle, the length of the side opposite to 30 degree angle is half of the hypotenuse means AB is equal to 1/2 AC प्रूव्ह करायचे. ओके, मग आता इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ही साइड पुढे इन्क्रीज करून हे जॉईन केल्यानंतर दोन ट्रायंगल्स मिळतील. ओके प्रूव्स गिव्हन. आता इथे काय लागणार आहे राईट अँगल ट्रायंगल इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. गिव्हन मध्ये फक्त काय करणार आहे फिगर एक्सप्लेन करणार आहे. काय दिसतंय अँगल बी 90 डिग्री, अँगल सी 30 डिग्री, अँगल ए 60 डिग्री आणि प्रूव्ह काय करायचे ए बी इज इक्वल टू 1/2 एसी मीन्स अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस. ओके, मग त्यासाठी कन्स्ट्रक्शन करणार आहे. टेक अ पॉइंट डी ऑन एक्सटेंड सेगमेंट बी ए बी. ही जी ए सेगमेंट ए बी ही एक्सटेंड करणार आहे त्याच्यावर डी पॉइंट घेणार आहे. असा डी पॉइंट घेणार आहे की ए बी आणि बी डी हे डिस्टन्स काय असणार आहे इक्वल. ओके, आणि हे डी सी इथे डी पॉइंट येणार आहे आणि हा डी सी काय करणार आहे जॉईन करणार आहे. ओके, मग इथे कन्स्ट्रक्शन केल्यानंतर जी फिगर मिळाली की डी पॉइंट घेतलाय ए बी साइड एक्सटेंड करून डी पॉइंट घेतलाय आणि हे डिस्टन्स काय सेम ए बी इज इक्वल टू बी डी आणि डी सी जॉईन केलाय. ओके, मग आता दाखवायचं काय ए बी इज इक्वल टू 1/2 एसी. फर्स्ट प्रूव्ह करावं लागेल की ट्रायंगल ए डी सी हा जो आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ए बी एडी इज इक्वल टू एसी इज इक्वल टू डीसी. या ऑल साइड्स काय असणार आहे त्याच्या सेम. हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर हा अँगल ए 60 डिग्रीचा, अँगल डी 60 डिग्रीचा, अँगल सी 60 डिग्रीचा दाखवावा लागेल. ओके, मग इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीबीसी हे दोन ट्रायंगल मिळाले. ट्रायंगल एबीसी मिळाला आणि ट्रायंगल बीडीसी. ओके, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बीडी. ही आणि ही साइड काय सेम ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बीडी. हे काय आहे कन्स्ट्रक्शन केल्यानंतर सेम कन्स्ट्रक्शन नंतर अँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी बी सी. हा अँगल जर 90 डिग्रीचा हा पण किती असेल 90 डिग्री इक्वल येतील. हा 90चा म्हणून दोघं अँगल काय येतील इक्वल मेजर म्हणून कॉन्ग्रुएंट काय येईल मेजर इच मेजर इज 90 डिग्री. ओके, नेक्स्ट सेगमेंट बीसी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बीसी. ह्या ट्रायंगलमध्ये आणि ह्या ट्रायंगलमध्ये ही बीसी काय आहे कॉमन साइड. मग कॉमन साइड आहे म्हणून काय येईल ती कॉन्ग्रुएंट. सेगमेंट बीसी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बीसी. मग हे जे टू ट्रायंगल्स आहे याच्यामध्ये टू साइड्स कॉन्ग्रुएंट आहे आणि वन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. मग हे दोन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी सी हे टू ट्रायंगल्स कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुएंट येतील साइड. ही कुठे साइड अँगल साइड टेस्टने हे टू ट्रायंगल्स काय येतील कॉन्ग्रुएंट. ओके, मग देअरफॉर अँगल बी ए सी हे टू ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट आहे तर त्याचे रिमेनिंग पार्ट्स पण कॉन्ग्रुएंट येणार आहे. मग रिमेनिंग पार्ट्स मध्ये अँगल बी ए सी आणि अँगल बी डी सी हे टू अँगल ए आणि अँगल डी हे काय येतील कॉन्ग्रुएंट. काय रिझन आहे हे काय आहे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे मग त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय येतील कॉन्ग्रुएंट. Therefore, in triangle ABC, angle BAC याचं मेजरमेंट दिलंय. अँगल ए चं मेजरमेंट 60 डिग्री, अँगल BAC इज 60 डिग्री. मग अँगल BAC जर 60 डिग्रीचा असेल तर अँगल BDC पण किती 60 डिग्रीचा. हा पण अँगल किती
60 डिग्रीचा. ओके, मग देअरफॉर अँगल DAC इज इक्वल टू अँगल ADC इज इक्वल टू अँगल ACD इज इक्वल टू 60 डिग्री, बिकॉज सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल ADC इज 180 डिग्री. आता हा अँगल 60 डिग्रीचा गिव्हन होता, हा 60 डिग्रीचा दाखवला, अँगल BDC 60 डिग्रीचा, आणि ट्रायंगलच्या हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याच्या अँगल्सची सम किती 180 डिग्री. हा 60चा तर रिमेनिंग पण 60चा येईल. ओके, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज ADC इज 180 डिग्री. त्याचा प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा आला, म्हणून हा अँगल हा ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, देअरफॉर हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आला, म्हणजेच त्याच्या ऑल साइड्स काय येतील सेम. ऑल साइड्स कुठल्या AC, AD अँड DC. करोलरी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. ओके, बट आता इथे AB इज इक्वल, ह्या फिगरमध्ये AB हे जे डिस्टन्स आहे AB इज इक्वल टू 1/2 AD, म्हणजे AB टोटल AD डिस्टन्स काय येईल AB प्लस BD. ओके, AB प्लस BD हे जी डिस्टन्स आहे AD हे काय येणार आहे AB प्लस BD, पण AB आणि BD काय सेम आहे, मग AB प्लस AB. ओके, AD इज इक्वल टू AB प्लस AB, म्हणजेच AD इज इक्वल टू काय येईल 2AB. हा AB इथेच ठेवला आणि हा 2 मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड, म्हणजेच 1/2 AD. AB इज इक्वल टू काय येईल 1/2 AD. ओके, हे कन्स्ट्रक्शन मध्ये मिळालं AB इज इक्वल टू 1/2 AD. बट मग आता प्रूव्ह काय करायचं, AB इज इक्वल टू 1/2 AC. मग आता AD आणि AC हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणून AD ची व्हॅल्यू AC पण टाकू शकतो. इथे पुट केली AB इज इक्वल टू 1/2 AC. इथे AD ची व्हॅल्यू काय टाकली AC, अँड देअरफॉर वी गेट AB इज इक्वल टू 1/2 AC. हिअर AC इज द हायपोटेनस अँड AB इज द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल. दिस इज द प्रूफ, व्हेरी इम्पॉर्टंट टू सॉल्व द प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे theorem. If the acute angles of a right angle triangle have measured 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to 60 degree angle is √3/2 into hypotenuse. Okay, property figureचं एक्सप्लेनेशन. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग थेरम सेकंड काय सांगतो की हा इन राईट अँगल ट्रायंगल द 60 डिग्री अँगल्सची अपोजिट साइड ही काय असते √3/2 हायपोटेनस. मग 60 डिग्री अँगल्सची अपोजिट साइड कुठली आहे BC इज √3/2 टाइम्स द हायपोटेनस, म्हणजे √3/2 इंटू AC. हे प्रूव्ह करायचे. BC इज इक्वल टू √3/2 इंटू AC. ओके, AB इज इक्वल टू 1/2 AC हे प्रूव्ह केले आपण. मग आता इथे सपोज AB इज इक्वल टू 1/2 AC हे प्रूव्ह केलं, हे गिव्हन आहे आपल्याकडे. सपोज आता प्रूव्ह करायचे BC इज इक्वल टू √3/2 इंटू AC. हिअर राईट इन दिस इज ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल आणि याला जर तुम्ही पायथागोरस थेरम, राईट अँगल ट्रायंगल, मग त्याला पायथागोरस थेरम अप्लाय करा. बाय युझिंग पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग काय येईल AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, ही साइड मी इकडनं राईट करते. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. पण AB ची व्हॅल्यू काय 1/2 AC. मग पुट करा AB ची व्हॅल्यू 1/2 AC, 1/2 AC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. इथे रिझन काय येणार आहे पायथागोरस थेरम. ओके, 1/2 AC स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर काय येईल 1/4 इंटू AC स्क्वेअर. 1/2 चा स्क्वेअर 1/4 प्लस BC चा स्क्वेअर BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आता BC स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. BC इज इक्वल टू √3/2 टाइम्स AC दाखवायचा. मग BC या साईडला ठेवला. BC स्क्वेअर ऍज इट इज. इथे 1/4 प्लस तिकडे जाताना काय होईल मायनस, मीन्स AC स्क्वेअर मायनस 1/4 AC स्क्वेअर. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे काय आहे 1. मग देअरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल टू 4 AC स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर अपॉन 4. ओके, 4 AC स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर. इथे काय आहे हा 1 AC स्क्वेअर. 4 मधनं 1 AC 3 AC स्क्वेअर अपॉन 4. ही कसली व्हॅल्यू आली BC स्क्वेअर. ऍक्च्युअल टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ BC, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑफ 3 is therefore
√3/2 टाइम्स AC. ओके, हेच प्रूव्ह करायचं होतं. BC इज इक्वल टू √3/2 टाइम्स AC. हेन्स द प्रूव्ह. व्हेरी सिंपल. ओके, थेरम बघितले दोन की इन राईट अँगल ट्रायंगल, हे इन राईट अँगल ट्रायंगल द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द hypotenuse and the opposite side of 60 degree angle is √3/2 times the hypotenuse. हे दोन स्टेटमेंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग सपोज हायपोटेनस जर त्याचा 10 सेंटीमीटर असेल, हायपोटेनस जर 10 सेंटीमीटर असेल आणि जर AB ची व्हॅल्यू विचारली, AB ची व्हॅल्यू विचारली किंवा BC ची व्हॅल्यू विचारली, तशी कशी काढणार? मग AB काढायचं आहे. AB इज इक्वल टू 1/2 AC. ओके, मग 1/2 AC ची व्हॅल्यू किती आहे? 10. मग किती येईल? 5. म्हणजे अपोजिट साइड किती असणार? हायपोटेनसच्या हाफ, म्हणजे किती येईल ती? 10च्या हाफ 5. ओके, आणि BC विचारला तर कशी काढणार? √3/2 इंटू AC ची व्हॅल्यू किती आहे? 10. किती येईल? 5√3. For homework, solve this. In triangle ABC, angle B is equal to 90 degree, angle A is equal to 30, AC is equal to 16 degree. Then find length of AB and BC. Okay. Next theorem आहे, if measure of angle of triangle are 45 degree, 90 degree, then the length of each side containing the right angle is 1/√2 into hypotenuse. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, दिस इज राईट अँगल ट्रायंगल. त्याचा हे टू अँगल्स काय आहे? 45 डिग्रीचे. मग स्टेटमेंट काय आहे? द लेंथ ऑफ ईच साइड कंटेनिंग राईट अँगल. कुठली साइड कंटेन करते राईट अँगल? साइड AB आणि साइड BC इज 1/√2 इंटू हायपोटेनस. हिअर AC इज द हायपोटेनस. मीन्स AB इज इक्वल टू काय प्रूव्ह करणार? AB इज इक्वल टू 1/√2 इंटू AC और BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. ओके, मग इन ट्रायंगल ABC ह्या फिगर मध्ये अँगल B किती दिला आहे? 90 डिग्री. अँगल A आणि अँगल C हे दोघं काय आहे? 45 गिव्हन आहे, इक्वल आहे. देअरफॉर BC इज इक्वल टू AB. हा 45 चा हा 45, हे टू अँगल्स काय? कॉन्ग्रुएंट. मग बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम, याची अपोजिट साइड काय? BC ही काय येणार? इक्वल. आणि याची अपोजिट साइड, जर टू अँगल्स इक्वल असतील त्याच्या अपोजिट साइड पण काय असतात? इक्वल. मग अँगल A ची अपोजिट साइड कुठली आहे? BC. आणि अँगल C ची अपोजिट साइड कुठली? AB. म्हणजे मीन्स देअरफॉर BC इज इक्वल टू AB. काय इथे कशावरनं राईट केलंय? कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. ओके, मग आता हा ट्रायंगल ABC हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल. मग याला जर पायथागोरस थेरम अप्लाय केला, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग हायपोटेनस काय इथे? AC. मीन्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ओके, पायथागोरस थेरम. मग AB स्क्वेअर प्लस इथे BC ची व्हॅल्यू काय? AB. ओके, मी इथे पुट केली BC ची व्हॅल्यू AB स्क्वेअर ऍज इट इज AC स्क्वेअर ऍज इट इज. मग AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर किती होईल? 2AB स्क्वेअर. आणि इथे किती येणार आहे? AC स्क्वेअर. मग AB स्क्वेअर इज इक्वल टू हा AC स्क्वेअर आहे, हा 2 मल्टिप्लाय इकडे जाताना काय होईल? डिवाइड. म्हणजे AC स्क्वेअर अपॉन 2. AC स्क्वेअर अपॉन 2. मग आता व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची? AB ची. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, द स्क्वेअर रूट ऑफ 2 इज √2. देअरफॉर AB इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. स्क्वेअर रूट ऑफ AC स्क्वेअर इज AC. मग AB इज इक्वल टू काय? 1/√2 इंटू AC. ऍक्च्युअल टू प्रूव्ह हिअर अगेन BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. तुम्हाला BC इज इक्वल टू पण 1/√2 इंटू AC दाखवायचंय. तुम्ही डबल पण प्रूव्ह करू शकता किंवा डायरेक्ट इथे काय दिले? BC इज इक्वल टू AB. इथे जर AB च्या ठिकाणी BC ची व्हॅल्यू टाकली तर पण काय मिळणार आहे? BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज 45-90 डिग्री थेरम. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणणार? 45 90 डिग्री थेरम. आणि जे आधीचे झाले ते काय? 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री थेरम, ती प्रॉपर्टी. ओके, रिमेंबर दिस. काय काय बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये? इफ द अॅक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 30 डिग्री, 60 डिग्री, देन द लेंथ ऑफ साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ हायपोटेनस and the length of side opposite to 60 degree angle is √3/2 times the hypotenuse. This property is called as 30 degree, 60 degree and 90 degree theorem. म्हणजे 30, 60 and 90 चा theorem बघितला. Next, if acute angles of a right angle triangle are 45 degree, 45 degree, then the length of each side containing the right angle is hypotenuse upon √2.
This property is called as 45-45-90 degree theorem. Okay, thank you.